नमस्कार मंडळी, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. सध्या देशाच्या राजकारणामध्ये म्हणजे सत्ताकारणामध्ये जे काही हँड कलेक्शनचं चाललेलं आहे, म्हणजे खासदार आमदार यांची जी जमवाजमव चालू आहे ती एकाच कारणासाठी सुरू आहे आणि ते कारण म्हणजे बहुमत. सत्तेसाठी बहुमत, अधिक सत्तेसाठी बहुमत. संसदीय लोकशाहीच्या खेळामध्ये पहिला नियम आहे हा बहुमत. म्हणजे मला आठवतं 1971च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेसने महाराष्ट्रात जे काही उमेदवार दिले होते, म्हणजे आपल्या मराठवाड्याबद्दलच बोलायचं तर माणिकराव पालोदकर, रामराव लोणीकर, लिंबाजीराव दूधगावकर, म्हणजे सगळ्यांच्या आडनावामध्ये कर होतं. याची इतकी सुंदर खिल्ली त्यावेळच्या विरोधी पक्षाचे नेते जे होते, मला वाटतं जगन्नाथराव जोशी किंवा बापूसाहेब काळदाते असावेत. त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं की इंदिरा गांधींनी म्हणे मुख्यमंत्र्यांना सांगितलं, आय वॉन्ट हँड नॉट हेड, आणि मुख्यमंत्र्यांनी हे सगळे कर जमा केले. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आता हे लोकशाहीमध्ये हे कितपत बसतं, हे असे असावे का, याबद्दल चर्चा होऊ शकते, वादही होऊ शकतात. पण लोकशाही व्यवस्थेचा तो एक अविभाज्य भाग आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही. म्हणजे बघा, सत्ता मिळवण्यासाठी, असलेली टिकवण्यासाठी, दुसऱ्याची हिसकावून घेण्यासाठी जे काही सुरू असते त्यालाच राजकारण म्हणावे लागते. आता म्हणतात ना, हमाम में सब नंगे, तर तसा काही हा प्रकार आहे. जिसकी लाठी उसकी भैंस, हे तर सूत्रच आहे सत्तेचं. आणि या संदर्भात एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी सगळी परिस्थिती आहे. ज्याच्या हातात जसं लागेल तसं तो करीत असतो. सदा सर्व काळ सत्तेच्या राजकारणात संख्याबळ हेच अतिशय महत्त्वाचे ठरत आलेले आहे. आणि ते मिळवण्यासाठी मग इंदिरा गांधीपासून PV नरसिंहरावपर्यंत आणि अगदी आपल्या आताचे नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनी साम दाम दंड भेद सगळे वापरलेले आहेत. कोणालाही नावं ठेवता येत नाही. यापुढेही सत्तेच्या राजकारणात हे होत राहील. म्हणजे संसदीय लोकशाहीची ही एक मर्यादा आहे, हा एक नियम आहे. ज्याच्या हाती बहुमत त्याच्या हाती सत्ता, उसका सब चलेगा. इथे संख्या हात मोजले जातात फक्त. म्हणजे मंजूर आहे असा सगळा प्रकार असतो. फक्त हात, म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीच्या हाताचे मूल्यसुद्धा, मताचे मूल्यसुद्धा एकच असते आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाच्या मताचे मूल्य देखील एकच असते. लोकसभेत हात वर केले जातात त्यावेळी म्हणजे फुलनदेवीचा हात असो की अटल बिहारींचा, त्याची किंमत एकच असते. तिथे मोजला जातो फक्त हात, पाहायला जातो फक्त हात. तिथे दोघांच्या गुणवत्तेचे मोजमाप केले जात नाही. फक्त आणि फक्त संख्या मोजली जाते. त्यामुळेच 1999 साली ओरिसाचे मुख्यमंत्री असूनही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा न देणाऱ्या गिरधर गोमांग यांच्या एका मतामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले होते. आता हे अनेक जण याचं श्रेय घेतात म्हणा, पण खरी परिस्थिती अशी होती. संख्याबळापुढे भारतीय जनता पक्षाला असहाय्यपणे अटल सरकारचे पतन होताना बघत बसावे लागले. एका मताची किंमत काय असते ते या पक्षाला पहिल्यांदा कळले.
म्हणजे आधी काही माहीतच नव्हतं असं नाही, पण आता त्यांना किंमत मोजावी लागली होती, त्यामुळे महत्त्व जास्त लक्षात येतं एका मताचं. म्हणजे 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर पहिल्यांदा विराजमान झाले आणि अमित शहा यांनी पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हातात घेतली. त्याचवेळी भाजपमधील अटल अडवाणी युग अस्तंगत होत होते आणि मोदी शहा युग अवतरत होते. एका मताने केंद्र सरकार पडण्याचे दिवस संपले होते. प्रत्येक खेळाचे नियम असतात, ते समजून घेतल्याशिवाय तुम्हाला खेळ खेळता येत नसतो, खेळ खेळता येत नाही. बहुमत हा संसदीय लोकशाहीच्या खेळातला पहिला नियम आहे. आता जो बागी गुट म्हणजे गद्दार वगैरे जे म्हणतात ना, हे तुमच्या पूर्वकर्माचे फळ आहेत. म्हणजे केरळ विधानसभेमध्ये पराभव होऊन सुद्धा कम्युनिस्ट पक्षात तुमच्यासारखे बागी निर्माण झालेले नाहीत, होत नाहीत. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना केरळात काही करता आलेलं नाही. त्यामुळे उगाच आपल्या पापाचे खापर भाजपच्या डोक्यावर फोडून काही साध्य होणार नाही. म्हणजे समाधान लागेल थोडंफार आपलं, पण ते काही साधणार नाही. त्यामुळं आता तृणमूलमधील हा जो बागी गुट निर्माण करण्याचे म्हणजे भाजपनं काही करायची गरज नाही, काही केलेलं असं वाटत नाही. पण म्हणजे आता तुमच्यातच जर विद्रोह होत असेल, बंडखोरी होणार असेल, तुमचेच खासदार जर फुटणार असेल, तर मग राजाश्रय देण्यासाठी भाजपने मागे पुढे बघण्याचे कारण काय? त्याने 1999 साली एका मताची किंमत मोजलेली आहे आणि 2014 पासून त्यांनी तर प्रतिज्ञाच केलेली आहे, नेव्हर अगेन, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही म्हणजे नाही. म्हणजे आता देशहित समोर ठेवून त्यांना काही बदल घडवून आणायचे असतील तर वाकड्या वळणाने जाऊन काही गोष्टी कराव्या लागणार असतील तर ते करण्याची ह्या सरकारची तयारी आहे. ते अजिबात याबाबत मागे पुढे पाहणार नाहीत, हे मात्र निश्चित. पण त्यांच्या विरोधकांना सोडाच, पण त्यांच्या पाठीराख्यांना सुद्धा या संदर्भामध्ये ते मोजायला तयार नाहीत. तर या पक्षफोडी प्रकरणाबद्दल माझे हे असे म्हणणे आहे, असे विश्लेषण आहे. तर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटतं? काही दम वाटतो का त्यात? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे रोखठोक विश्लेषण ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.